नवेगाव बांध येथील मामा मेन्स वेअरला मध्यरात्री भीषण आग. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील प्रभाग क्रमांक 1 मधील सुप्रसिद्ध कापड दुकान मामा मेन्स वेअरला दिनांक 27 मे रोजी रात्री 11:30च्या सुमारास भीषण आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. दुकानाचे मालक भूपेंद्र करंजेकर यांची अंदाजे 15 ते 20 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आग इतकी तीव्र होती की अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण दुकान भक्षक ज्वाळांमध्ये सापडल्या गेले. दुकानात ठेवलेले रेडीमेड कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रेही सर्व काही जळून खाक झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगण्यात येत आहे. दुकान बंद असताना अचानक धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा बाहेर येताना रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ आरडाओरड करत गावकऱ्यांना सतर्क केले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी त्वरित घटनास्थळी येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीची तीव्रता जास्त असल्याने काही सुजाण नागरिकांनी फायर ब्रिगेडला संपर्क साधला. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. फायर ब्रिगेडने आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत संपूर्ण साहित्य जळून खाक झाला होता. भूपेंद्र करंजेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून मामा मेन्स वेअर हे दुकान चालवत होते. हे दुकान त्यांचा मुख्य व्यवसाय असून अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाई व तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी बाबूदान मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.